नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह क्लोजिंग बघायला मिळालं. निफ्टीमध्ये बऱ्याच दिवसांनी 3-4 ट्रेडिंग सेशन नंतरनं आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट 25,000 जो आहे, आपण कालही व्हिडिओमध्ये चर्चा केलेली की 25,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तिथून आज मार्केट रिकवर होताना बघायला मिळालं आणि ऑलमोस्ट आपला जो रेजिस्टन्स पॉईंट होता 25,250-300 या रेंजपर्यंत निफ्टी येताना आपणाला पोहोचताना बघायला मिळाले आणि ऑलमोस्ट 25,200च्या आसपास बंद दिला. एवढा बँक निफ्टीमध्ये सुद्धा 57,000 जो आपला फर्स्ट रेजिस्टन्स पॉईंट होता, ऑलमोस्ट तिथं निफ्टी येऊन पोचला आणि ऑलमोस्ट 57,000च्या आसपासच 57,000ला बरोबर बंद दिला आहे. ओव्हरऑल सपोर्ट घेतला आहे आणि एक शॉर्ट ट्रेडिंग रेंज 25,000 ते 25,300 ही निफ्टीसाठी डिफाईन होताना मला वाटतं उद्यासाठी राहील. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा 57,000च्या अबाव मेंटेन राहिला तर 57,300पर्यंत जाईल. अदरवाईज लोअर लेवलला बिलो 57,000 राहिला तर 56,700पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. तेव्हा निफ्टीला उद्या रेजिस्टन्स आहे 25,300. 25,300च्या वरती गेला तर फर्दर रिकव्हरी 25,500पर्यंत निफ्टीमध्ये येऊ शकते. अदरवाईज लोअर लेवलला 25,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर ह्या लेवल्सनुसार निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. आज एक रिलीफ रॅली आपल्याला म्हणता येईल. 25,000 नंतर गेले 3-4 ट्रेडिंग सेशन नंतर आज मार्केटमध्ये पॉझिटिव्ह रॅली बघायला मिळाली. पण जोपर्यंत आपण 25,300 क्रॉस करून मेंटेन राहणार नाही, या तेजीवर आपण फारसं विसंबून राहू शकत नाही, कारण ही थोडा एक शॉर्ट टर्म बाउन्स असू शकतो. बघणं गरजेचं आहे की उद्या सेशनमध्ये बॅक टू बॅक मार्केटला बाईंग येऊन 25,300च्या वर जर सस्टेनेबल मार्केट मोमेंटम मेंटेन राहिला तर फर्दर रिकव्हरी आणि फर्दर अपवर्ड मोमेंटम येऊ शकतो. आज NSEमध्ये 1,774 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 865 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 35 शेअर्स वाढले, त्या बाजूला 15 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. आणि सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा सगळे सेक्टर्स चांगले पॉझिटिव्ह आणि ग्रीनमध्ये बंद आहेत. आज सेक्टर इंडिसायजेसला लीड केले फार्मा, ऑटो, IT, बँक्स, रियालिटी या सेक्टरने चांगलं लीड केले मार्केटला. सगळे सेक्टर पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद आहेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर ग्लोबल मार्केट्समध्ये फारसं काही मोमेंटम नाही. काल डाव जोन्स 80 पॉईंट पॉझिटिव्ह बंद होतं. युरोपियन मार्केटसुद्धा जवळपास पॉझिटिव्ह साईडला पण फ्लॅट आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहेत. डाव फ्युचरसुद्धा जवळपास 50 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये बघितलं तर ग्लोबल सिनेरिओसुद्धा थोडंसं माइल्डली पॉझिटिव्ह आहे. जसं आपलाच मार्केट माइल्डली पॉझिटिव्हमध्ये टेरिटरीमध्ये काम केलं आणि मला वाटतं उद्या सत्रामध्ये ग्लोबल क्यूजला घेऊन मार्केट फॉलो करेल. पण आजची जी तेजी आहे त्यावर फारसा भरोसा करून चालणार नाही. जोपर्यंत 25,300 निफ्टी आणि बँक निफ्टी 57,300च्या वर जाणार नाही तोपर्यंत थोडंसं रेंज बाउंड ट्रेडिंग राहू शकतं. निफ्टी 25,000 ते 25,300मध्ये, बँक निफ्टी 56,700 ते 57,000, एवढा 57,000च्या वरती 57,200 ते 300 पण बँक निफ्टी या रेंजमध्ये ट्रेड करू शकते उद्याच्या सेशनला. तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.